नमस्कार. मन कविता वन या उपक्रमामध्ये इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकातल्या बदललेल्या अभ्यासक्रमातल्या कविता आपण त्याच्यावर चर्चा करतो आहोत आणि अध्यापनाच्या दृष्टीने त्याचं रसग्रहण कसं करायचं याची चर्चा करतो आहोत. आजची कविता आहे बहिणाबाई चौधरी यांची अजरामर अशी खोप्यामध्ये खोपा ही कविता. अर्थात ही कविता अनेक नामवंत गायकांनी जसं की उत्तरा केळकर, आपल्या आशाताई भोसले यांनी अगदी अजरामर करून ठेवलेल्या आहेत चाली. त्याचं गीत केलेलं आहे, म्हणजे आपल्याला कुठल्याही तऱ्हेने विसरता येणारच नाही. पण तरीही जेव्हा 6वीच्या विद्यार्थ्यांसमोर आपण ही कविता नेणार आहोत त्यावेळेला या कवितेचं शिक्षण मूल्य काय आहे किंवा जीवन मूल्य काय आहे हे आजही तितकंच ताजतवानं आहे हे त्यावरून दिसतं. कारण यातलं कुठलंही वाक्य घेतलं तरी सुद्धा काहीतरी शिकवणारं आहे. आणि बहिणाबाई चौधरी यांच्या बोलीभाषेतलं, खानदेशी बोलीभाषेतली ही कविता अतिशय गोड अशी कविता आहे. आपण ही आधी वाचूया. मी वाचूयाच म्हणते कारण मला छान असं गाता येत नाही आणि माझी विनंती आहे सगळ्या शिक्षक बांधवांना की जेव्हा तुम्ही वर्गामध्ये ही कविता शिकवाल आणि मुलांना चालीवरती म्हणून दाखवाल, मुलांकडनं म्हणून घ्याल, तर मला ऑडिओ पाठवा, मला ऐकायला आवडेल. वाचते. बहिणाबाई चौधरी खोप्यामध्ये खोपा. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलांसाठी तिनं झोका झाडाले टांगला. पिलं निजले खोप्यात जसा झुलता बंगला, पिलं निजले खोप्यात जसा झुलता बंगला, तिचा पिलांमध्ये जीव जीव झाडाले टांगला. खोपाईनं लाईनला जसा गिलक्याचा कोसा, खोपाईनं लाईनला जसा गिलक्याचा कोसा, पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा, जरा देख रे मानसा, तिची उलुशीच चोच तेच दात तेच ओठ, तिची उलुशीच चोच तेच दात तेच ओठ, तुला दिले रे देवानं 2 हात 10 बोट, तुला दिले रे देवानं 2 हात 10 बोट. किती अप्रतिम असं जीवनाचं तत्वज्ञान बहिणाबाई सांगून गेलेले आहेत. एका गरीब शेतकऱ्याच्या घरातला जन्म, एक रूढार्थाने शाळेत न गेलेल्या, जीवनाच्या शाळेत त्या बऱ्याच शिकल्या पण रूढार्थाने शाळेमध्ये न गेलेल्या एका ग्रामीण कवयित्रीनं आपल्या समोर जे भांडार उघडून ठेवलेलं आहे, अशांच्या कवितांवर अनेकांनी PhD सुद्धा केलेली आहे. खोप्यामध्ये खोपा म्हणताना या बाईंना किती आश्चर्य वाटलं असेल. आता खोपा कोणाचा? सुगरणीचा. पण गंमत अशी आहे की आपल्याकडे मराठी भाषा इतकी समृद्ध आहे ना की प्रत्येकाच्या घराला वेगळं नाव आहे. माणसांच्या घराची नावं तर आपण विचारू शकतो, झाड आहे, बंगला आहे, घरकुल आहे, पण तरी सुद्धा अगदी प्राण्यांच्या, कीटकांच्या सुद्धा घराला आपली नावं मराठीमध्ये आहेत. बघा, जसं सुगरणीचा खोपा आहे तसं मुंग्यांच्या घराला वारूळ म्हणतात आणि त्या मुंग्यांच्या घराचा फायदा नाग घेतो म्हणून म्हण तयार झाली मराठीमध्ये, आयत्या बिळात नागोबा. म्हणजे मुंग्यांनी तयार केलेलं जे वारूळ आहे त्याच्या बिळामध्ये नागोबा जाऊन बसतात. पक्ष्यांची, पोपटासारख्या पक्ष्यांची असते ढोली, झाडामध्ये जे मोठं असं खोल असं खणलेलं म्हणा किंवा तयार झालेलं जे मोठं भोक असतं त्याच्या आतमध्ये सुरक्षित राहतात ते पोपट, मैना यासारखे पक्षी. गाय बैलांसाठी आता पाळीव आहेत ते, त्यांच्यासाठी गोठा बांधला जातो, घोड्यांसाठी तबेला असतो, उंदीर घुशी बीळ करून राहतात. कुंभारीण हा एक कीटक आहे. म्हणजे आता जेव्हा त्याचं घर आपण म्हणतो ना तेव्हा हा कीटक म्हणण्यापेक्षा कीटकामधली ती मादी आहे. ती काय करते, जेव्हा अंडी घालायची असतात त्यावेळेला चिखलाचे गोळेच्या गोळ्या आणून भिंतीवरती टाकते. म्हणजे चिखलाचा गोळा आपल्या एवढ्याशा पायांनी, आपल्या चोची तिच्या तोंडाने किती असेल
कण 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 असं एक मोठं मातीच्या भांड्यासारखं घर तयार करते बरं का. आणि आश्चर्य वाटावं असं ते बांधकाम असतं. म्हणजे कुंभार जसं मातीचा घडा तयार करतो, मातीचं भांडं तयार करतो ना, तशी ही मादी, ही कीटकांची मादी घर तयार करते, म्हणून तिला कुंभारीण असं म्हटलं जातं. मग ही आतमध्ये अंडी घातली की अगोदरच आपल्या पिलांसाठी अन्नाची सुद्धा तजवीज करून ठेवते. मग त्या रेशमाच्या किड्यांच्या आळ्या असतात, त्या आळ्या सुद्धा मारून त्या आळ्या आतमध्ये आणून ठेवलेल्या असतात. ही अन्न साखळी आहे. तर त्यामुळे त्या कुंभारणीचं सुद्धा जे घर असतं ते सुद्धा खूप बघण्यासारखं असतं. मधमाशा पोवळं करतात. तर हे सगळी मराठी भाषेला बहाल झालेली लेणी आहेत. बहिणाबाईंनी खोपा, तर या खोप्याचं वर्णन करताना इथे एक चित्र सुद्धा सुंदर दिलेलं आहे की एक स्त्री तिथे अगदी आश्चर्याने बघते की कसा बांधला असेल, कसं सुंदर बांधला, निगुतीने बांधला हा खोपा. मग आता खोपा बांधताना अर्थातच कुठलंही पक्षी असू दे, कीटक असू दे, हे ना पालक म्हणून ते घर बांधतात. जेव्हा त्यांचा विणीचा हंगाम असतो, अंडी घालायची असतात, त्यावेळेस ते पालक म्हणून घर बांधायला जातात. आणि किती सुंदर भावना आहे की या पालकामध्ये सुद्धा आई पालक, ही आई पालक ते घर बांधण्यामध्ये पुढाकार घेते आणि सगळी तजवीज आपल्या येणाऱ्या बाळांसाठी करून ठेवते. मग ह्या सगळ्या घरांमध्ये बहिणाबाईंना सुगरणीचा खोपा जास्त चांगला वाटतो. का तर बघा ना, पिलांसाठी तिनं आपला जीव झाडाला टांगलेला आहे. मी असे कोपे बघितलेत. एका ग्रामीण भागामध्ये मोठी विहीर होती आणि विहिरीच्या कडेला त्या ज्या फांद्या विहिरीवरती वाकलेल्या होत्या ना, तर जवळजवळ प्रत्येक फांदीला खोपा होता. म्हणजे मला असं वाटत आहे ना, भीती वाटत नसेल का पाण्यात पडण्याची, किंवा आपलं ती पिल्लं नंतर पाण्यात पडतील. पण इतकं सुंदर असं उलट्या बाटलीसारखं ते घर, आणि कसं विणतात. खरोखर ही कारागिरी अगदी हात जोडावे त्यांना अशी असते. तिचा जीव टांगते ती बंगला नुसतं खोपाने टांगत, तिचा जीव आपल्या बाळांसाठी सुरक्षितता बघते आणि तो जीव तिच्या झाडामध्ये टांगला जातो. तिला निजले खोप्यात तसा झुलत ना बंगला. आता ह्या श्रीमंत आहे त्या पिलांची आई, बंगला बांधलाय तिने जणू काही. तिने असा घरटं काड्यांनी पानांनी बांधलेलं, पण अतिशय श्रीमंत असं घट्ट खोपा बांधलेला आहे. तर तिला अगदी सुरक्षित निजलेली आहेत. तिचा पिलांमध्ये जीव झाडाले टांगला. झोका जसा झाडाला टांगला गेला तसं त्याच्यात तिचा जीवही झाडाला टांगला गेलेला आहे. खोपा इनला जसा गिलक्याचा कोसा. तर तिच्या बहिणाबाईंच्या रोजच्या जीवनातल्या उपमा त्यांनी दिलेल्या आहेत. त्यांनी विशेषण सुद्धा किती सुंदर लावले आहेत की खोपा कसा दिसतो, हा गिलक्याचा कोसा. तर गिलका म्हणजे घोसाळ, दोडकं कसं असतं तसंच, पण दोडक्याला शिरा असतात आणि घोसाळ हे अगदी तलम असं गुळगुळीत असतं. आणि ते जेव्हा वाळून खडखडीत होतं तेव्हा त्यातले शिर अशी जाळीदार होते. लांब कशाला, पिंपळाचं पान बघितलं असेल की नाही तुम्ही. पिंपळाचं पान जेव्हा वाळतं, बऱ्याच जणांना आपण वहीत सुद्धा आपण ठेवलेलं होतं पान, आणि मग त्याच्यावर रंग वगैरे काढलेले होते, चित्र काढली होती. तसा तो गिलक्याचा कोसा जसा दिसेल, कारण गिलका हा सुगरणीच्या घरट्यासारखाच आकाराने दिसतो, झूम झालेला गिलका किंवा घोसाळ. तर जसं काय तो गिलक्याचा कोसा आहे. पाखराची कारागिरी जरा देखर आहे माणसा. स्वतःच्याच मनाशी सांगतात, अरे माणसा काय तिच्याकडे, कशी बांधते ती कारागिरी, बघ तरी जरा बघ, विचार कर. आणि का तिची उलूशीच चोच, सुगरण पक्षाची चोच एवढीशी आहे. तेच दात आहेत, तेच ओठ आहेत, तेच हात, आणि पायात पकडून काडी, चोचीत पकडून आणायचं. अरे विचार करा, 2 हातांनी आपल्याला सुई दोरा होताना सुद्धा किती कसरत करावी लागते, आणि विणकाम करताना किती कसरत करावी लागते. 2 हात असून 10 बोटं असून ती कसं काय विणकाम करत असेल, बारीक बारीक जाळीदार विणकाम कसं करत असेल. खरंच आश्चर्याची गोष्ट आहे. आणि त्याच वेळेला त्या डोळ्यात झणझणीत अंजन घालतात. कसलं,
तुला दिलं रे देवानं 2 हात 10 बोट, तरी पण रडत बसलाय. मला हेच नाही, मला तेच नाही, माझ्याकडे अमुकच नाही तमुकच नाही, मला मग मोठं घरच नाही माझ्याकडे, मला चांगली नोकरीच नाही. खूप रडगाणं गातो आपण नकारात्मक. ती रडगाणं गात नाही तिच्याकडे काही नसताना सुद्धा. बहिणाबाई हे एवढं सगळं आपल्याला सांगून जातात. आणि बहिणाबाई कोण आहेत? हे काय शिकायला शाळेत गेलेल्या नाही आहेत त्या. जीवनाच्या शाळेत शिकलेल्या आहेत. आणि आज एवढी वर्ष होऊन गेली तरी पिढ्यानपिढ्या त्यांच्या या कविता अल्पाक्षरी कविता आहेत. अगदी समजायला सहज, सोप्या आणि खानदेशी भाषेतल्या गोड अशा कविता आहेत. तर शेवटची जी ओळ आहे ना, तुला दिले रे देवानं 2 हात 10 बोट, याची साखळी आपण पुढच्या एका कवितेत बघणार आहोत. भेटूया लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.